मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला काही तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणाऱ्या पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढताना दिसत असून ही घटना त्याच्याच गंभीर उदाहरण मानली जात आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काश्मीरा उड्डाण पुलाखाली असलेल्या अमर पॅलेस परिसरात गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला। या भागात सध्या मेट्रो मार्गिका तसेच रस्त्याच्या उभारणीचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे। त्यातच हा मार्ग सतत वर्दळीचा असल्याने येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले असतात। दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वार तरुणांमध्ये गाडी टच झाल्याच्या कारणावरून वाद झाला। यातील एक तरुण डिलिव्हरीचे काम करणारा होता तर दुसरा स्थानिक असून जवळच्या मुन्शी कंपाऊंड मध्ये राहत असल्याचे सांगितले जाते। काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे उपस्थित असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी किरण सहाने यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक तरुणाने आपल्या काही मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले। त्यानंतर आलेल्या तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। याच वेळी डिलिव्हरी बॉयलाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। उपस्थित नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केला। समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण पोलिसाची वर्दी फाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच काश्मीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आरोपी तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले। जखमी वाहतूक पोलीस कर्मचारी किरण सहाने यांना वैद्यकीय तपासणीसाठी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आले। या प्रकरणी संबंधित तरुणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काश्मीरा पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब चिंतेची ठरत आहे। समाजात कायद्याचा आदर राखणे आणि पोलिसांना सहकार्य करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवर हात उचलणे हा गंभीर गुन्हा आहे। नागरिकांनी वाद वाढवण्याऐवजी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।